कळलं का? MH12 वाल्यांना शिव्या का घालतो भाई? चुकीचं नाही, मी मुद्दाम्याला फॉलो करतोय. परत तुम्ही बोलता की तुम्ही ना MH12 वाल्यांना उगाच टार्गेट करता. सगळे तसे नसतात भाई, सगळेच तसे आहेत, सगळेच. एखाद तुम्हाला चांगला भेटला तर. गाड्या येतात समोरून तरी पण भाईला ओव्हरटेक करायचं आहे. 12 वाल्यांची लायकी नाही रे. तुम्ही ना पुण्यातच गाड्या चालवा, इथं बाहेर येऊ नका. बघ, समोरून गाड्या येत आहेत तरी त्याला भाईला ओव्हरटेक करायचं आहे ना. आणि समोरून वळण आहे आता, पुढे कर्व आहे तरी काढणार. समोरून आता मोठी गाडी आली तर मग काय करणार आहे ना? आली ना छोटी गाडी, बघितलं? लायकी नाही रे बाबा तुमची. नका येऊ पुण्याच्या बाहेर. दुसऱ्यांचा जीव का तुम्ही धोक्यात टाकता. काय गरज आहे? बसा घरी. तुम्हाला मारायचं तिकडे पुण्यात मारा, इथं नका येऊ. गाडीचा नंबर पण एकदम बरोबर आहे. MH12MF 8700. MH12MF. क्या बात है, क्या नंबर है भाई. परफेक्ट नंबर आहे गाडीला, परफेक्ट परफेक्ट. आता रस्ता खुला आहे तो ओव्हरटेक नाही करणार. जो समोरून गाडी येणार असेल किंवा वळण असेल ना, ब्लाइंड स्पॉट, तिकडे ओव्हरटेक करणार. ह्यांची खोपडीच उलटी चालते भेंडी. अरे काय आहे भाई, काय आहे? अख्खी लेन रिकामी होती, समोर जर रस्ता विजिबल होता तेव्हा ओव्हरटेक नाही तेव्हा ओव्हरटेक नाही करायचा. समोरून जर गाडी येत असेल आणि ब्लाइंड स्पॉट असेल ना, आम्हाला तिथं ओव्हरटेक करायचा आहे. आम्ही मौत का कुवा खेळतो ना. तो बघ, तो पुढचा पण MH12 ब्लाइंड स्पॉट दिसला की यांची गाडी बाहेर. लेनमधनं नाही चालणार भाई. चालव ना तुझ्या लेनमध्ये. हे लोक यांची लेन सोडून दुसऱ्याच्या लेनमध्ये जाणार, त्याला त्रास द्यायला. तो बघ भाई, तो बघ. अरे आहे नाही तर अख्खी लेन पडली ना तुझी. तिकडे कुठं चाललाय मारायला? हा, बघ. बोललो ना तुम्हाला, हे MH12 वाले सगळेच असेच. एक धड तुम्हाला चांगला भेटणार नाही. कशाला येतात दुसऱ्यांना त्रास द्यायला? दुसऱ्यांच्या शहरामध्ये काय कळत नाही. हे रायगडवाले कसे 06 वाले आपापल्या लेनमध्ये चाललेत. MH12 वाला बाहेर आहे का? बाहेर काय यांच्या ढुंगाला काय खेकडा चावलाय का? खेकड्यावर काय वाकडे निघतात बाहेर. कसं रे बाबा, कसं काय तुमची अक्कल कशी चालते देव जाणो. बघ, त्याची गाडी बाहेरच आहे. सगळ्या लाईनमध्ये चाललेत, ते एकट्यालाच घाई आहे. कुठं जाणार आहे आता तो? हा जा, कुठं चाललाय?